हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। देशात पुन्हा मोदी सरकार की इंडिया आघाडी विजयी होणार? देशाचा खरा निकाल आता 21 तासांवर। उद्या सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार। निकाल एक्झिट पोलच्या विरुद्ध असेल। एक्झिट पोलवर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया। सार्वत्रिक लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज। 48 मतदारसंघातील मतमोजणी केंद्रावर एकूण 14,507 अधिकारी कर्मचारी नियुक्त। पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात। महाराष्ट्रात आम्ही 30 पेक्षा जास्त जागा जिंकणार। पोस्टल मतांचा निर्णय आधी जाहीर करण्याची आमची मागणी। संजय राऊतांचा दावा। देशात एनडीएला 350 पेक्षा जास्त जागा मिळतील। नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील। राधाकृष्ण विखे पाटलांचं विधान। उद्या गुलाल आमचाच असणार। पश्चिम महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांमध्ये सर्वात जास्त लीड माझा असणार। पुण्यातील महाविकास आघाडी उमेदवार रवींद्र धंगेकरांना विश्वास। जातीपातीच्या राजकारणाचा फटका निवडणुकीत बसतोच, मात्र माझा विजय निश्चित। पंकजा मुंडेंचा दावा। माझ्या मनात कुठलीच धाकधूक नाही। उद्या लोकांचा अंदाज माझ्या बाजूने असेल। अमरावतीतील महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंचा दावा। 1 ते 1.5 लाख मताने माझा विजय होईल। छत्रपती संभाजीनगरचे महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया। तर खैरेंनी बीड जालन्याची चिंता करू नये, भुमरेंचा हल्लाबोल। कोकण पदवीधरसाठी भाजपकडून पुन्हा निरंजन डावखरे मैदानात। मनसेच्या अभिजित पानसेंविरोधात सामना रंगणार। रत्नागिरीत पोलिसांचा मतमोजणीसाठी हायटेक बंदोबस्त। मतमोजणीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना QR कोड। तर नागपुरात उद्याच्या मतमोजणीची रंगीत तालीम। रवी राणांनी आमच्या नादाला लागू नये, आम्ही आमच्या भूमिका ठरवू, तुम्ही सांगू नका। रवी राणांच्या ठाकरे मोदींसोबत जातील या दाव्यानंतर संजय राऊतांचा इशारा। अमूल मदर डेअरीच्याही दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। आजपासून नवीन दरवाढ लागू होणार। सिंधुदुर्गमधील किनारपट्टी भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी मालवण, वेंगुर्ले आणि सावंतवाडीतील काही भागात पावसाला सुरुवात। भारतात नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विजयी होण्याची शक्यता। एक्झिट पोलच्या निकालानंतर चीनमधील ग्लोबल टाइम्सच्या मुखपक्षातील लेखातून अंदाज व्यक्त। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।